नागपूरच्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील महाल परिसरातील नवापुरा भागात एका व्यक्तीवर भरदिवसा चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार आकाश गुलाबराव ढोमणे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर गणेश वानखडे असे हल्लेखोराचे नाव आहे। कौटुंबिक कलह आणि त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे। आरोपी गणेशची पत्नी त्याला सोडून आकाश ढोमणे याच्यासोबत राहत होती। याच जुन्या वादातून आणि मुलाच्या संदर्भातील कुरबुरीमुळे संतापलेल्या गणेशने महाल परिसरातील आकाशवर धारदार शस्त्राने अचानक सपासप वार केले। या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतही आकाशने स्वतःची स्कूटर चालवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र महालमधील प्रसिद्ध बडकत चौकानजीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात असलेला आकाश स्कूटरवरून खाली कोसळला। घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती। या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी असलेल्या आकाशला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले। या थरारक घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली। दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे। या घटनेमध्ये जे जखमी आहे आकाश गुलाबराव ढोमणे हा जखमी आहे आणि जो आरोपी आहे तो गणेश दिलीपराव वानखडे हा आरोपी आहे आणि हा कौटुंबिक वादातून ही घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये कोणताही या ठिकाणी जे कन्वायची मुवमेंट झाली आणि त्या कन्वायचा किंवा त्या घटनेचा कोणताही या ठिकाणी संबंध नाही। घटना आतमध्ये गल्लीमध्ये झाला। संबंधित जो जखमी व्यक्ती आहे तो व्यक्ती जखमी होऊन या रोडकडे आला आणि त्यानंतर त्यांना ॲटोमध्ये नेऊन मिओमध्ये ॲडमिट करण्यात आलं। संबंधित व्यक्तीची इंजुरी काही एवढी गंभीर नाही आहे आणि स्टेबल आहे। बटकला वरती स्टॅबिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। तर प्राथमिक नेमकी घटना काय घडली आहे, कुठल्या परिसरात घडली, कुठे येऊन पडलं? हे याच्यामध्ये आयचित गल्ली मंदिर आहे, त्या गल्लीच्या त्या ठिकाणी आतमध्ये ती घटना घडलेली आहे। कारण हे कौटुंबिक वाद आहे। सदरचे ते नवरा बायको होते, त्यांच्या पूर्वीचा पती हा आरोपी त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये काल त्यांचा मुलगा बाहेर गेला होता पहिला पतीचा आणि तो लवकर सकाळी आला नाही म्हणून पहिल्या पतीने मुलाला तुम्ही व्यवस्थित सांभाळत नाही ह्या कारणावरून हा वाद झाला आणि त्या ठिकाणी स्टॅबिंग झाली। संबंधित घटनेचं आपल्याकडे फुटेजसुद्धा प्राप्त आहे। आपण संबंधित आरोपीला शोध घेत आहोत आणि जी काही माननीय मोदयांची मुवमेंट झाली त्या मुवमेंटचा कॅनवायचा किंवा त्या ठिकाणचा कोणताही हा संबंधित नाही आहे। तरी सर्वांना आमची विनंती आहे की संबंधित घटना ही जी VIPंची मुवमेंट झाली त्याच्याशी कृपया करून जोडू नये। सर, सगळ्यात महत्त्वाचं घटनास्थळ हे आयचित मंदिरच्या तिथे बस स्टॉपच्या मागच्या बाजूला आहे आणि इथे बडकत चौकापर्यंत त्याचे काही घटनेचे काही हे दिसत आहे चित्र नाही। त्याच्यामध्ये तो संबंधित व्यक्ती हा पाठीमागे स्टॅबिंग झाल्यामुळे त्याचं ब्लडिंग ते होतं आणि रिक्षा घ्यायलासाठी त्या रोडवरती आलं, त्यामुळे ते जे काय ब्लड होतं ते ब्लड या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसतंय। त्यामुळं घटना ही या ठिकाणची नाही आहे। त्या ॲटोमध्ये त्याला वाहनासाठी तो या रोडवरती आलेला आहे। म्हणजे एक म्हणजे VIP मुवमेंटचा कॉन्व्हॉय जात होता, नेमकं काय वास्तव आहे त्याच्यातलं नेमकं? नाही, याच्यामध्ये जे VIP मुवमेंट कॅनवाय झाल्यानंतर कॅनवाय समोर आपलं बडकत चौक क्रॉस केल्यानंतर संबंधित जखमी व्यक्ती हा ॲटोमध्ये बसण्यासाठी किंवा मेडिकल ट्रीटमेंटसाठी जाण्यासाठी तो रोडवरती आलेला होता आणि त्या ठिकाणी त्यामुळे त्याचं ब्लड आपल्याला पडलेलं दिसतं, त्यामुळे संबंधित हे। सर, आरोपीनं ताब्यात घेतलेला का आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता का, काय नेमकं त्याच्यामागे? नाही, याच्यामध्ये जे कौटुंबिक वादातून ही घटना घडलेली आहे। त्यांच्या पत्नीच्या पहिल्या पतीपासून जो मुलगा आहे त्याच्या मुलाच्या मिसिंग किंवा तो मुलगा घरी आलेला नव्हता याच्यावरून वाद झालेला होता आणि त्याच्यामध्ये आपण पुढच्या ज्या जखम कोणत्या स्वरूपाच्या आहे त्याच्या अनुषंगाने आपण मेडिकल ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण तो गुन्हा नोंदवू आणि जो आरोपी आहे आरोपीच्या लोकेशनवर आमची टीम गेलेली आहे। वैवाहिक नात्यांमधील तिढे आणि संशयातून निर्माण होणारा रोष किती टोकाला जाऊ शकतो याची साक्ष देणारी ही घटना आहे। एका बाजूला त्रिकोणी प्रेम प्रकरणातून घडलेला हा रक्तरंजित थरार मनाचा थरकाप उडवणारा आहे, तर दुसरीकडे संघ मुख्यालयासारखे अत्यंत सुरक्षा असलेल्या अतिसंवेदनशील परिसराजवळ भरदिवसा घडलेल्या या हल्ल्याने नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पसार आरोपीचा शोध घेतला जात आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।